नमस्कार। आताची सर्वात मोठी बातमी निघून येत आहे। उष्माघाताने शारकडी मुलाचा मृत्यू। सध्या उन्हाचा पारा खूप तळकलेला आहे। सर्वांनी कृपया काळजी घ्या। मोठी बातमी आहे। उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात। 12 वर्षीय शारकडी मुलाचा मृत्यू। प्रशासन अलर्ट मोडवर। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा खूप तळकला आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढून असून नागरिकांना गरम झळा सोसाव्या लागत आहेत। त्यात विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांकी गाठले असून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठांमध्ये इयत्ता 6वीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय विद्यार्थ्याला कडक उन्हामुळे त्रास झाला। त्यानंतर पालकांनी त्याला अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र उपचारादरम्यान संस्कारचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेने जिल्हा प्रशासनही खळबळून जागं झालं आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून विदर्भ आणि मराठवाड्यात चटके देणारं ऊन पडलंय। सोलापूर जिल्ह्याने 12 अंश सेल्सिअसचा आकडाही गाठला असता विदर्भातही तापमानाने 40 केव्हाच पार केली आहे। वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाचा फटका बसत असून कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे। त्यातच येथील शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जिल्ह्यात संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविण्यात आली। त्यामुळे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना खबरदारीचा उपाय म्हणून केल्या जात आहेत व अत्यंत महत्त्वाची माहिती शासनाकडून तुम्हाला दिली जात आहे। नंदुरबारमध्ये पारा 43 अंश सेल्सिअसवर। विदर्भात कडक उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताची लाट पसरली आहे। येथे तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। काही दिवसांपूर्वी 40 सेल्सिअसवर असलेला तापमान आज 43 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे दिसून आले। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तीव्र झळा नागरिकांना सोसावा लागत असल्याने ते घराबाहेर पडताना देखील विचार करत आहेत। सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरातच बसणे किंवा सकाळी लवकर सायंकाळी ऊन उतरल्यानंतर घराबाहेर पडणे नागरिक पसंत करत आहेत। जिल्हा प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत बघा। दरम्यान वाढत्या उन्हामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू असून सकाळच्या शाळा म्हणजे आता सकाळच्या सत्रामध्ये भरवण्यात येत आहेत। तसेच नागरिकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं जात आहे व सोबतच जिल्हा रुग्णालयात उष्माघाती कक्षाची निर्मिती केली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।